मुलांची इच्छा खूप आहे, परंतु मन तयार होत नाहीये, सबकॉन्शियस माइंड त्यांना सपोर्ट देत नाहीये. असं म्हटलं जातं, आमचे गुरु म्हणायचे नेहमीच, की जर तुमच्या मनाने तुम्हाला साथ दिली, तर तुम्ही संकटांवरती, जगातल्या किती मोठ्या संकटांवरती मात करू शकता आणि तुम्ही पाहिजे ते ध्येय प्राप्त करू शकता. जगासोबत लढू शकता आणि यशस्वी होऊ शकता. परंतु तुमच्या मनासोबतच जर तुमचा संघर्ष चालू असेल, तर तुम्ही जगासोबत काय लढणार आणि तुम्ही तुमचं ध्येय कसं साध्य करणार? तर स्वतःच्या मनाशी जेव्हा संघर्ष चालू होतो, की एक मन म्हणतं अभ्यास करायचा, दुसरं मन म्हणतं राहू दे कंटाळा आलाय नंतर बघू, एक मन म्हणतं व्यायाम करायचा, एक मन म्हणतं याला राहू दे आता कंटाळा आलाय, एक मन म्हणतं डाएट करायचं, ते म्हणतं राहू दे आता नंतर उद्यापासून करू, आजच्या दिवस खाऊया. तर हे मनाचा जो संघर्ष आहे, तो संघर्ष जर मिटवला, आपल्या मनाला जर आपल्या विचारांसारखं केलं, त्याच्या परसेप्शन, बिलीफ, इमोशन, पॉईंट ऑफ व्ह्यू जर पॉझिटिव्ह बनवल्या, जशा आपल्याला आहे पाहिजे आहेत तशा अपेक्षित बनवल्या, तर मुलांच्या जीवनामधील प्रॉब्लेम दूर होतात. ओके. तर या ठिकाणी जे आहे त्यांच्या सबकॉन्शियस लेवलला काही प्रॉब्लेम आहेत, ते सबकॉन्शियस लेवलचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी या ठिकाणी उपयोगी पडते हिप्नोथेरपी.